वटपौर्णिमा स्पेशल आपण व्हेज थाळी बनवतोय। तुम्ही बघू शकता मस्त कलरफुल ही थाळी आहे। मस्त स्ट्रीटवर मिळते अशी आलू मटरची भाजी आहे। झटपट होणारी डाळ आहे। हे पनीर काहीतरी वेगळंच आहे। त्यावर मिळणारी कांदा भजी आहेत। आमरस आहे। एकही दाणा न चिकटलेला भात आहे। दम्म फुगलेली पुरी आहे। पापड आहे। त्यावरती मस्त साजूक तूप। हे सगळं करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल। नमस्कार, वर्षेश किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। सगळ्यात पहिल्यांदा वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज वटपौर्णिमा विशेष आपण आमरस पुरी भाजी तसेच भरपूर पदार्थ अजून बघणार आहोत। एक अचूक प्रमाणात स्वयंपाक संपूर्ण कसा करायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगदी स्ट्रीटवर मिळते अशी आलू मटरची भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी एक टोमॅटो घेते, 2 कांदे, 4-5 लसूणच्या कांड्या व एक अर्धा इंच आलं हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घेते। 2 चमचे तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरी चांगली फुलून द्यायची। 1-2 तमालपत्र, कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घ्यायचं। एक 4-5 मिनिटं वाटण चांगलं तेलात परतल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा मिरची पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा व हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं मसाले तेलात परतल्यानंतर मसाला चांगला तेलात परतल्यानंतर तो एका साईडला घेऊन त्यामध्ये घालायचं 1 चमचा बेसन हलकंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं। नंतर ते मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी कट करून घेतलेत, मोठ्या पीसेस मध्ये कट करून घेतले। ते बटाट्याला मसाला चांगला कोट करून घ्यायचा। मसाल्यात 2 मिनिटं बटाटा चांगला कोट करून घ्यायचा। त्यामध्ये घालायचं 1 मोठा तांब्या पाणी, चवीनुसार मीठ व भाजीला उकळी आली का गॅस बारीक करून बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिट शिजून द्यायची। झटपट होणारी डाळ बघूया। त्यासाठी अर्धी वाटी डाळ घेतली मी। त्यात पाणी घालून 2-3 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। त्यामध्ये 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद व अर्धी वाटी तूर डाळीसाठी 2 वाटी पाणी घालायचं व 15 मिनिट बारीक गॅसवर शिजून द्यायचे। आंबरस करण्यासाठी 4-5 आंब्यांमध्ये मी अर्धा तास पाणी टाकून ठेवते। आंब्यांमधला चीक रिलीज होण्यात मदत होते। कांदा भजी करून घेऊ। त्यासाठी मी इथे 4 मोठे कांदे असे पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतलेत। कांदा चांगला पातळ कट करायचा। 1 चमचा मीठ टाकायचं व हे चांगलं चोळून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं असेच ठेवायचे। 10 मिनिटानंतर कांद्याला असं थोडंसं पाणी सुटले। यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचे। अर्धा चमचा ओवा, 1 मोठा चमचा मिरची पावडर, पाव चमचा तांदळाची पिठी यानी भाज्यांना कुरकुरीतपणा येतो। घालायचं बेसन अंदाज घेत घालायचं। खूप पण बेसन घालायचं नाही, त्याने भाजी दाटल्यासारखे होतात व भाजींना कुरकुरीतपणा येत नाही। अजून बेसन घालून घेते मी। भाज्यांचं पीठ बनवून आपलं तयार आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता पीठ बनवून आपलं तयार झालंय। 20 मिनिटं झाले। ते बटाटे शिजले का चेक करू। बटाटा आपला परफेक्ट शिजलाय।
आता यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटर घालायचं. व 3-4 मिनिटं शिजवून द्यायचं. 3-4 मिनिटानंतर भाजी बनवून आपली तयार आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. पुरी करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये पुरी चांगली खुसखुशीत होण्यासाठी इथे पाव वाटी रवा घालायचा. पुरीला रंग येण्यासाठी 1 चमचा साखर घालायची व पुरी टम्म फुगलेली तशीच राहण्यासाठी इथे 1 चमचा बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. चवीनुसार मीठ घालायचं. 1 मोठा चमचा गरम केलेलं तेल घालायचं. तेलामुळे पुरी एकसारख्या रंगावर तळली जाते व हे पूर्ण पिठात मिक्स करून घ्यायचं. ते थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं. 20-25 मिनिटं भिजत ठेवायची. जिरा राईस करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलाय. 2-3 वेळा धुवून घ्यायचा. त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे आपल्याला. डाळ आपली मस्त शिजली आहे, ती आता घोटून घ्यायची. डाळीला फोडणी देण्यासाठी 2 चमचे तूप गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालायचं पाव चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्यानंतर त्यात घालायचं पाव चमचा जिरी, पाव चमचा हिंग, बारीक कापलेला लसूण, कच्चा 8-9 पाणी, 2 लाल मिरच्या, 1 चमचा मिरची पावडर. फोडणी आपली बनवून तयार आहे. फोडणी डाळीव घालण्या अगोदर त्यात घालायची कोथिंबीर, चवीनुसार मीठ. सगळं मिक्स करून घ्यायचं. आपली झटपट डाळ बनवून तयार आहे. जिरा राईस बनवण्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं. मिरी, अर्धा चमचा जिरी टाकायची. जिरी चांगली तुपात फुलून द्यायची. त्यामध्ये त्यात टाकायचं तमालपत्र व भिजवलेला तांदूळ. सगळं मिक्स करून घ्यायचं. 1-1.5 मिनिट तुपात तांदूळ परतून द्यायचा. वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ. पाण्याला उकळी आली की झाकण लावायचं व 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून द्यायचं. 5 आंबे बी चांगले धुवून घेतले ते. आता त्याचं मी साल काढून घेते. आंब्यांचं साल काढून घेतले. आता एक मोठा बाउल घ्यायचा. किसणी घ्यायची व हे सगळे आंबे किसून घ्यायचे. अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे आंबे किसून घेते. सगळे आंबे किसून झाल्यावर मी असं हे मिक्स करून घेते चांगलं, म्हणजे याच्यामध्ये आंब्याच्या काही गाठी राहत नाही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आमरस बनवून तयार झाला. फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं. भाजी झाली, जिरा राईस झालाय, फोडणीचं वरण झालंय, आंबरस झालंय. आता 5 मिनिटात होणारी पनीरची रेसिपी बघूया. 200 ग्रॅम पनीर घेतलंय मी. ते अशा पीसमध्ये कट करून घ्यायचं. 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकायचं. हा सगळा मसाला पनीरला कोट करून घ्यायचा. मिनिटं झाले तर चेक करून. मस्त जिरा राईस सुटसुटीत झालाय. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची व हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जिरा राईस बनवून तयार आहे आपला. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. गरम झाल्यावर गॅस बारीक करायचा व हे सगळं पनीर याच्यामध्ये गरम 1-1.5-2 मिनिटं झाले तर पलटी करायचं व दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळे पनीर तळून घेते मी. एक बॅच तळण्यासाठी मला पूर्ण 5 ते 6 मिनिटं लागले. अशा पद्धतीने सगळं पनीर मी फ्राय करून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकायची. रोस्टेड पनीर तयार. पुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं. पीठ आपलं चांगलं मस्त भिजलंय. जास्त वेळ पण भिजून नाही द्यायचं, नाहीतर मग पीठ पातळ होतं.
आता तुम्हाला छोटी मोठी पुरी करायची त्या हिशोबाने गोळे करून घ्यायचे. थोडंसं तेलाचं बोट लावायचं म्हणजे पुरी आपली चिटकत नाही. पिठाचा वापर नाही करायचा. पिठाचा वापर केला का पीठ तेलात उतरतं पुरी तळताना. व अशा मी 10-12 पुऱ्या करून घेते. पुरी तळण्यासाठी तेल आपल्याला हलकंसं गरम हवंय. एकदम अशी कणिक टाकली की ती लगेच वर येते, पण ती करपत पण नाहीये. साखर टाकल्यामुळे आपल्या पुरीला कलर पण दोन्ही साईडनी एकदम छान आलाय. अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेते. सगळ्या पुऱ्या एकदम टम्म फुगल्यात आणि एकसारखा कलर आलाय सगळ्या पुऱ्यांना. पापड तळून घेते. भजी तळण्यासाठी तेल हे एकदम मध्यम गरम पाहिजे. गरम तेल मी ह्या भजीच्या पिठात टाकून घेते. 2 चमचे टाकायचं. जास्त पण कडकडीत गरम नको की त्यामुळे मग भजी करपले जातात व आतून तसेच राहतात. असे सुटसुटीत भजी आपल्याला तेलात सोडून घ्यायचे. अगदी गाड्यावर मिळतात असे भजी आपले हे बनवून तयार होतात. गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवर दोन्ही साईडनी भजी तळून घेते. एक बॅच तळण्यासाठी मला पूर्ण 4 ते 5 मिनिटं लागली. अशा पद्धतीने मी सगळे भजी तळून घेते. वटपौर्णिमा स्पेशल थाळी बनवून आपली तयार आहे. हे प्रमाण 3 ते 4 जणांसाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग भेटूया उद्या एका नवीन रेसिपी सोबत.